कुरुंदवाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई. दूषित पाणी वापरल्याच्या तक्रारीनंतर हॉटेल सील सदृश बंद करण्याचे आदेश. शौचालयालगतचे दूषित पाणी वापरून खाद्यपदार्थ तयार करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा गंभीर तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी कुरुंदवाड शहरातील 3 हॉटेल आस्थापनावर धडक कारवाई केली. तपासणी दरम्यान विविध खाद्यपदार्थांचे नमुने घेण्यात आले असून प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या कारवाईमुळे कुरुंदवाड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून समाज माध्यमांवर संबंधित आस्थापनात दूषित पाणी वापरून खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याच्या बातम्या व तक्रारी प्रसारित होत होत्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कोल्हापूर विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या 2 अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी 12:30 ते 1 वाजण्याच्या दरम्यान संबंधित आस्थापनांना भेट दिली. अधिकाऱ्यांनी तपासणी करून विविध खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी घेतले. तसेच अंतिम अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित आस्थापना बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तपासणी अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध तालुका प्रभारी RP पाटील यांनी सांगितले. दूषित पाण्याच्या वापराबाबतची तक्रार राष्ट्रीय जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे तसेच सामाजिक कार्यकर्ते शाहीर आवळे यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केल्याने शहरातील इतर हॉटेल व खाद्य व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे दिलीप बंडगर, अनिल वाले आणि सिकंदर सारवाण हे उपस्थित होते. SK न्यूज सुरेश कांबळे, कुरुंदवाड.